प्रभू उठला आहे. तर तुम्ही सगळ्यांनी काय म्हणायचं? खरोखर उठला आहे. हा, हालेलुया. प्रभू उठला आहे. असं काय म्हणायचं नाही, तर नीट म्हणा व्यवस्थित. प्रभू उठला आहे. हा, तिकडून अनिलचा जास्त आवाज इकडून. प्रभू उठला आहे. काही लोक हात आणून सुद्धा ते हात वरी करायला घाबरत, म्हणजे आळस आळस किती आहे. हालेलुया. आजचा दिवस आमच्यासाठी हा एक विजयाचा दिवस आहे, कारण क्रूस खांबावरच्या तिसऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त जिवंत होणं आमच्यासाठी एक विजयाचं प्रतीक आहे. हालेलुया. म्हणून जगभरातले लोक पुनरुत्थानाचा दिवस साजरा करत असतील वेगवेगळ्या पद्धतीनं, परंतु आपण हा दिवस कशासाठी साजरा करायचा माहिती आहे का? की येशू ख्रिस्तामुळं आमच्या जीवनामध्ये एक विजय भेटणार आहे. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला म्हणलं की प्रभू उठला आहे. हा, प्रभू उठला आहे. असो, परत एक वेळेस जास्त बहीण लोक आलेत, मग मला बी असं वाटलं की मी बी साडी घालून आलो असतो बरं झालं असतं, कारण इथं लेडीज मिटिंग वाटायले. इथं जास्त इकडची संख्या कधी नसतेच. हालेलुया. बरं आहेत त्या. हां, एकदम दाढी बिडी करून आला तुम्ही. ओके, चला. असो, लुकुरशी वर्तमान याचा 21वा अध्याय काढूया आपण. त्या ठिकाणी आपण वचन वाचणार आहोत. लुकुरशी वर्तमानाचं पुस्तक याचा 24वा अध्याय. लुकुरशी वर्तमान याचा 24वा अध्याय 1 वचनापासून 7व्या वचनापर्यंत आपण वाचू. लुकुरशी वर्तमानाचं पुस्तक याचा 24वा अध्याय 1 वचनापासून 7व्या वचनापर्यंत. सर्व लोक आहेत का माझ्यासोबत? नसले तरी जलनाला घ्या जाते ते फॅन बंद करायला लावील. हा, म्हणजे सगळे लोक अटेंड करत. हा, लुकुरशी वर्तमान 24वा अध्याय. कोण वाचते? हा, वाचा की. माईक ऑन करा, माईक ऑन करा. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटे आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या, तेव्हा कबरेवरून जोडलेली आहे असे त्यांना आढळले. त्या आत गेल्यावर त्यांना शरीर सापडले नाही. मग असे झाले की त्याविषयी त्यांना भ्रांत पडले. तेव्हा पहा, लखलखीत वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्याच्याजवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केले असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? तो तेथे नाही, तर उठला आहे. तो गालिलात होता. तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा. अच्छा, विकी 6वं वचन वाचा. जरा जोरात वाचा. जेवण केलंय का सकाळी? हा, नाही केलं तरी बी देणार नाही, जोरात वाचा. हा, तो येथे नाही, तो येथे नाही. हा, तर उठला आहे. तर उठला आहे. हा, तो गालिलात होता. बस. या ठिकाणी मरियम मगदलिनी जी आहे ती भल्या पहाटे तिला माहिती होतं की तिसऱ्या दिवशी प्रभू उठणार. रे बाबा बस रे, बस लवकर. हा, भल्या पहाटे मरियम मगदलिनीला माहिती होतं की येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी जिवंत होणार आहे. म्हणून तुम्ही बहिणी लोक धन्य आहात, कारण येशू ख्रिस्तानं पहिलं दर्शन कुणाला जर दिलं असेल तर ती बाई होती, ती एक स्त्री होती. मग कधी कधी तुम्ही आपल्याला धन्य म्हणत जावा. कारण का? तर पहिलं येशू ख्रिस्ताला जीवन झाल्यानंतर जर कुणी बघितलं असेल तर ती स्त्री होती. एवढं म्हणलं तरी बी कुणी हसणं झाले. काय करावं, आहे की नाही? दुसरी गोष्ट, येशू ख्रिस्ताला आपल्या गर्भामध्ये ठेवणारी ती देखील एक स्त्री होती. तिचं बी नाव मरियम होतं. आणि आणखीन एक सांगतो, आणखीन एक स्त्री अशी होती, तिनं आपल्या वर्षभराची कमाई येशू ख्रिस्ताच्या पायावरती बहुमूल्य अत्तर टाकलं आणि येशू ख्रिस्तावर 1 वर्षाची कमाई खर्च करणारी ती सुद्धा एक बहीण होती. म्हणून तुम्ही बहीण लोक खूप महत्वाचे आहेत. आणि टाळ्या तर वाजवा तुमच्यासाठी म्हणाली तरी. बरं, आपलं काय त्याच्यात नाही. अक्षय, सगळ्या शिष्याला माहिती होतं येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी उठणार आहे, पण सगळे शिष्य आपल्यासारखे होते, खाऊन पिऊन तिथं झोपून गेले. म्हणजे बघू खरं काय होईल त्यावेळेस. हालेलुया, हालेलुया. तसं असो, आज येशू ख्रिस्ताचा पुनरुत्थानाचा दिवस साजरा करत असताना
किंवा येशू ख्रिस्त जिवंत झाला या गोष्टी साजरा करत असताना किंवा हा आनंद साजरा करत असताना आम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे की येशू ख्रिस्त जिवंत होणं हे आमच्यासाठी काय आहे, किंवा येशू ख्रिस्त जिवंत झाल्यानंतर येशू ख्रिस्त जिवंत होणं हे आमच्यासाठी कशाचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. शीतलताई गाणे शिकवत होत्या, मला तिथं हसू येऊ लागते. ते काय म्हणत होत्या, नीचे सबसे नीचे शैतान का नाम आहे. तर काय लोक काय करायलेत माहितीये का, मी बोलो ही काय ऍक्शन आहे बाबा नवीनच आहे का नाही, म्हणजे खाली सुद्धा जायला तयार नाही. बरोबर आहे का अक्षय, तुम्ही केलो अक्षयची फोटो काढला हा. म्हणजे आणि ते सांगत होते की क्या शैतान किधर है, पैर के जूते के नीचे. काय लोक त्याच्यावरच प्रेम करतात. बरोबर आहे का, म्हणजे त्याला सोडूच वाटत ना त्यांना. म्हणजे तुम्ही तसे नाहीत बरं, म्हणजे तुम्ही म्हणताल हे पांढरे कपडे घालून आले एकदम बारके हाईटचे, काय बोलले आम्हाला, तसं काय नाही बरं. मला समजून घ्या, तुम्ही सगळे माझ्या काळजातली माणसं आहो. बरोबर आहे का, हा ठीक आहे. मी तुमच्या घरचा सदस्य आहो म्हणून तुम्हाला बोलतो. बरं असो, येशू ख्रिस्त जिवंत होणं हे आमच्यासाठी, किंवा येशू ख्रिस्त जो आहे जिवंत झाल्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय भेटणार आहे ते एक महत्वाचे. म्हणजे पास्टर साहेब प्रार्थना करत असताना म्हणत होते की कुणी डोळे बघू नका, तर काय लोक इकडे असं बघायला जाऊ. तर ती मी म्हणतो का सगळे माणसंच आहेत, सगळे, कुणी काळा आहे, कुणी गोरा आहे, कुणी साडी घातले, कुणी ड्रेस घातले, ते बघणार काय आहेत. मग बघा एक गोष्ट लक्षात, जर तुम्हाला आणि आम्हाला देवाचा जर स्पर्श करवायचा असेल तर आमच्या आजूबाजूला कोण आहे विसरलं पाहिजे. बरेचसे लोक रविवारी काय घेऊन जायला येतात ते कळत नाही. बरेचसे लोक रविवारी येतात. बघा तुम्ही बऱ्याचशा गावाहून आला असाल, तुम्ही आलाव हे महत्वाचं नाही, तुम्ही काय घेऊन चाललाव हे महत्वाचं आहे. काही लोक काय करतात माहिती का, लांबून प्रवास करून येतात आणि जसं संदेश चालू झाला की झोपतात. मग ती आमेन जोरात म्हणल्यानंतर उठतात. तसं तुमचं आहे का? हा नाही ना, नसलं पाहिजे म्हणा, नाही म्हणून हा ठीक. काही लोक काय घेऊन जाते तर रविवारी माहित आहे का, काही लोक काय करतात, ती बसते आणि ती बाजूच्याला काय तर सांगत बसते. होय कसं आहे, जेवण बनवलं काय, कोणती भाजी केली, म्हणजे त्याला जेवणाचे महत्व आहे. बरोबर. काही लोक काय करतात माहित आहे का, संदेश सांगत असताना चौका बघा माझ्यावर काढला बघा सध्या तू बचत. तसं मी काय करणार नाही. बरोबर. काही लोक काय घेऊन जातात माहित आहे का, बघा त्या बाईने किती मेकअप केला, किती मेकअप केला त्या बाईने. तेव्हा इकडं तुमचे पास्टर साहेब काहीतरी संदेश सांगत असतील जोरदार, त्यांचं त्याच्याकडे लक्ष नसते. बरोबर आहे का, हा तुमचं काय म्हणणं ह्याच्याबद्दल. ती झाले परेशान मास्तर, बापरे मी उगाच पुढे बसलो बाबा. त्यांनी मला आल्या सूचना दिली, माझं नाव घेऊन नका बरं. हालेलुया. मला सांगायचं काय माहिती आहे का, आम्ही चर्च मध्ये आल्यानंतर काय घेऊन जातो ह्याच्याला एक महत्व आहे. काय घेऊन जातो आम्ही. एक आमच्या मुंबईच्या चर्चच्या एका ताईनं काय सांगितलं मला माहित आहे का, की आम्ही आमचं चर्च जाणं बंद केले. म्हणलो का बरं, चर्च आम्ही बदलले म्हणले. त्यांना विचारलं की का ताई तुम्ही का बंद केलं. त्यांनी एकदम प्रेमळ उत्तर दिलं, एकदम गोड गुलाबजामुन सारखं. काय उत्तर दिलं, आमच्या पाळकीन बाई एवढे मेकअप करतात ना, त्यांचा मेकअप बघितला की माझं मन जळते, म्हणून त्यांना बघूच वाटणार, म्हणून चर्च बदल. त्याच्या पोराला एका पोरानं म्हणलं की मी चर्च बदलले म्हणले. मी म्हणलं का, आमच्या पाळक साहेबांची डिरी लय वाढली आहे म्हणले. विचार करायची गोष्ट आहे की असे लोक जे आहेत ना, काय घेऊन जाणार आहेत आम्हाला माहित नाही. बघा रात्री कुणाला झोप येत नाही, पण ते बायबल 2 वचन वाचलं की करते झोपते. आजकाल काय करतात लोक माहिती आहे का, बायबल कधी वाचतात माहिती आहे का, ज्यावेळेस झोप येत नाही तसं. बरोबर आहे का, माझ्यासोबत आहेत का सगळेजण. हालेलुया. माझ्यासोबत आहेत का. हा मी वेगळा संदेश मला बरं, म्हणजे मी थोडंसं हसवून सांगतो बरं पुढं. असं माझ्या बायकोनं मला सांगितलंय का, लय जास्त हसवू नको रे, तू लय हसवतोस म्हणली. मला बायकोची बी ऐकावं लागतं. मास्तर मला काल संदेश दिलाय मला, हे तू जास्त हसवू नको बघ कुणाला बी. मला बायकोची बी ऐकावं लागते. आदम नंतर मी मला बायकोचं ऐकावं लागतं. हालेलुया हालेलुया. ओके चला असो.
मी आज तुम्हाला एक पुनरुत्थान, येशू ख्रिस्त जिवंत होणं हे आमच्यासाठी काय, त्याच्या 5 गोष्टी शिकवणार. किती गोष्टी? असं करा, 5 करा, 5 करा. हात करा मला सगळं टाटा करायचं. मग बिना संदेश सांगता जाईन का मी? लय लांबून आलो आम्ही. असं करा फक्त. आशिष की कर, आशिष, हा असं करा, असं. हा ठीक. 5 गोष्टी आपण शिकणार आहोत. किती गोष्टी? ते म्हणते 5 पांडव होते म्हणते. ती काय पांडव बिंडव काय आपल्याला माहित नाही. आपल्याला तांडव करायचं माहित आहे म्हणून 5 महत्वाचे आहेत. 5. अक्षय 5 असं करा की तू. अक्षयनं साक्षी दिली मला, किती चांगलं. अरे अक्षय एकच आहे हो, सगळेच असं करायचे. अक्षयनं साक्षी दिली, अक्षयची चांगली साक्षी ऐकली. अक्षयची आई तिकडे बघत होतो मी, त्यांना फोटो काढताना. असं 5 गोष्टी आपण शिकणार आहोत. उद्या गरम जास्त उलाले, फॅन बी लावलेले आहेत. ज्याला असं वाटतंय की लय गरम होईल, त्याने पुढच्या रविवारी करा स्वतः एक फॅन घेऊन या आणि तिथं लावा. म्हणजे तुमच्यासाठीच फॅन होती, फक्त तिथं लाईट चलत. हालेलुया. हा ठीक. 5 गोष्टी आपण शिकणार आहोत. त्या गोष्टी अशा आहेत की येशू ख्रिस्त जिवंत झाल्यामुळं, किंवा येशू ख्रिस्त जिवंत झाला ते कोणत्या गोष्टीसाठी जिवंत झाला, त्याच्यामधून आम्हाला काय भेटलंय, ह्याच्या आपण 5 गोष्टी शिकणार आहोत. पहिली गोष्ट आहे आम्हाला क्षमा करण्यासाठी. हॅलो, ऐकत आहेत का सगळे? राणी कुठं? हा, आम्हाला, मी हिंगोली मधली मामा आणि भाऊजी मुळे लय फेमस आहो मी इकडे. हिंगोली तेव्हाच मला मामा आणि भाऊजी म्हणते जास्त. हा, त्याच्यामुळे मी काल डॅनियल पास्टरला सांगत होतो, मी इकडला स्पेशल मामा आणि इकडले स्पेशल भाऊजी आहो मी. ओके. येशू ख्रिस्त जिवंत याच्यासाठी झाला की आम्हाला आमच्या जीवनामध्ये तो क्षमा करण्यासाठी, तो क्षमाशीलतेचं जीवन आम्हाला देण्यासाठी. वचन वाचूया आपण. प्रेषितांचे कृत्य याचा 13वा अध्याय 37 आणि 38 वचन. प्रेषितांचे कृत्य 13वा अध्याय 37 आणि 38 वचन. ए बाबा नीट बस रे. ए तसं बसत नसते, तसं सकाळी बसते. हा, प्रेषितांचे कृत्य 13वा अध्याय 37 आणि 38 वचन वाच. जिसको परमेश्वर ने दिलाया वह सड़ने नहीं पाए, इसलिए हे भाइयों, तुम जान लो कि इसी के द्वारा पापों की क्षमा का समाचार तुम्हें दिया जाता है. हा सर, हो. परंतु ज्याला देवाने उठवले तो पूजला नाही, म्हणून बंधूजन हो, तुम्हाला हे ठाऊक असो की याच्याद्वारे तुम्हाला पापांची क्षमेची घोषणा करण्यात येत आहे. लक्षात घ्या, येशू ख्रिस्त जिवंत होणं म्हणजे आम्हाला आमच्या पापाची क्षमा भेटावी, यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झालेला. आम्हाला कशा प्रकारची क्षमा पाहिजे होती? आम्हाला आमच्या पापातून क्षमा देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झालेला आहे. बघा, यहुदी लोकांना सगळेच बायबल बंद करा. हा झालं, वाचलं तिने सगळीच बायबल बघा. वा वा. हा बघा, जरा बघा, पांढरे कपडे घातले म्हणजे माझे बघण्याचा दिवस संपले माझे. म्हणजे ती स्क्रीनवर दाखवलं होतं मला 9 नोव्हेंबर 2021. तो दिवस संपला. आता उगा ऐका, ठीक, ऐका जरा, ठीक. तर येशू ख्रिस्त आमच्या पापापासून आम्हाला क्षमा प्राप्ती करून देण्यासाठी 3ऱ्या दिवशी जिवंत झाला. यहुदी लोकांमध्ये बऱ्याच प्रकारचे सण आहेत. यहुदी लोकांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे 7 वेगवेगळ्या प्रकारचे सण आहेत. त्याच्यापैकी एका सणाचं नाव आहे यॉम किप्पुर म्हणून नावाचा एक सण आहे. म्हणजे हिब्रू भाषेतला आहे. यॉम किप्पुर नावाचा एक सण आहे. म्हणजे त्या सणाला हिंदीमध्ये काय म्हणतात? वर्षातून एकदा काय केलं पाहिजे माहिती आहे का? स्वेच्छा बली देणं. म्हणजे वर्षातून, पूर्ण वर्षभरामधून एका दिवशी काय केलं जायचंय? एक मोठं बलिदान दिलं जायचं. त्या यॉम किप्पुरचा अर्थ असा आहे. म्हणजे जुन्या करारामध्ये लेवी व्यवस्थेच्या ज्या पुस्तकामध्ये 17, 18, 19 आणि 20 अध्याय जर तुम्ही वाचलं तर तिथं असं लिहिले, वेगवेगळ्या प्रकारच्या बली दिलेल्या आहेत. जुन्या करारामध्ये पापासाठी बली दिलं जायचं. एका मेंढराची, एका कोकऱ्याची, वेगवेगळ्या प्रकारच्या बली दिलं जायचं. आमचा पाप क्षमा करावं म्हणून, आमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून. परंतु नवीन करारामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी एकच जिवंत कोकरा, योहान कृषी वर्तमान 1:29 नुसार योहान म्हणतो की जगाचं पाप हरण करणारा, वाचा विकी ती वचन वाचा.
योहान 1:29. ज्याला बी वचन पटकन भेटलं त्यांनी वाचा, म्हणजे मी जल्दी संपवतो व फॅनचा आवाज जास्त येलाय. योहान 1:29. राणी वाचा की. दुसऱ्या दिवशी हा. येशूला आपणाकडे येताना पाहून हा. म्हणाला, हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. देवाचा कोकरा हा शब्द योहान लिहितोय, म्हणजे देवाचा कोकरा, आणि तो जगाचे पाप हरण करणारा कोकरा आहे. कोकरा म्हणजे काय? तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्या वधस्तंभावर, त्या क्रूस खांबावर मरण देणारा, मरण पावणारा जर कुणी असेल तर तो एकच निष्पाप कोकरा होता, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त. आणि या येशू ख्रिस्तानं आम्हाला काय केले? त्या क्रूस खांबाचं ते मृत्यू सहन करून आम्हाला आमच्या पापापासून क्षमा प्राप्ती करण्यासाठीची गोष्ट केलेली आहे. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्त जिवंत होतो. येशू ख्रिस्त जिवंत झाल्यानंतर आमच्या जीवनात काय झालेलं आहे? आम्हाला क्षमा प्राप्ती भेटलेली आहे. बघा, क्षमा प्राप्तीचं जीवन आज आमच्याकडे आहे, कारण या क्रूसाकडे ज्या वेळेस आम्ही लक्ष देतो, हे क्रूस आम्हाला क्षमा करणारं बनतं. कुणामुळं? प्रभू येशू ख्रिस्तामुळे. म्हणून येशू ख्रिस्ताकडे पेत्र आला आणि पेत्रानं म्हटलं की गुरुजी, मी माझ्या भावाला किती वेळेस माफ करू? 7 वेळेस माफ करू का? की 7च्या 70 वेळा? तर येशू ख्रिस्ताने एक उदाहरण दिले, 7च्या 70 वेळेला तुम्ही माफ करा त्याला. म्हणजे काय याचा अर्थ? जर कुणाकडे कॅल्क्युलेटर आहे, आता नाही बरं, जर कुणी मोबाईल वगैरे वापरत असेल त्याच्यात कॅल्क्युलेटर असेल तर 7चा 70 गुणा म्हणतात ना, ती करून बघा, उत्तर येत नाही त्याचं, म्हणजे तुमचा आकडा येणार नाही त्याचा. म्हणजे येशू ख्रिस्ताला काय सांगायचंय की तुम्ही तुमच्या भावाला लगातार बऱ्याच वेळेस माफ करत राहा. क्षमा करणं लय महत्वाचं आहे. आमच्या जीवनात क्षमा राहणं खूप महत्वाचं आहे. एकमेकाला क्षमा करणं ही खूप महत्वाचं आहे. ज्या वेळेस आम्ही येशू ख्रिस्ताच्या 3ऱ्या दिवसाचं पुनरुत्थानाचा दिवस आम्ही साजरा करतो, तर आम्हाला एक गोष्ट लक्षात येते, ती अशी, आमच्या अपराधाबद्दल आता प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला क्षमा केलेली आहे. हालेलुया. आणखीन एक वचन वाचूया. पहिले करीत पत्र 15 अध्याय 17 वचन. पहिले करीत 15:17. हालेलुया. अरे आहेत का सगळे का झोपले? हालेलुया. आम्ही काहीतरी म्हणा की हो म्हणा, नाही म्हणा, काहीतरी म्हणा. हालेलुया. हाँ ठीक है. और यदि मसीह नहीं जी उठा, हाँ तो हमारा विश्वास व्यर्थ है, हाँ और तुम अब तक अपने पापों में फंसे हो. हाँ. ओ सर, विक्कीला खरंच एकदम गिफ्ट द्यावं लागणार आहे, कारण का ती लिहू बी लाले, वाचू बी लाले. वा वा वा. जरा जोरात वाचा, एक जेवण केले म्हणे. आणि ख्रिस्त उठला गेला नसेल, जर ख्रिस्त तुमच्या आमच्यासाठी मेलेल्यातून जर उठला नसेल, असा आवाज पाहिजे. हा. आणि ख्रिस्त उठला गेला नसेल, हा. तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापातच आहात. बघा, त्या ठिकाणी जर ख्रिस्त जर उठला नाही तर आम्ही आज आमच्या पापामध्येच राहणार आहोत. म्हणून पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगत होतो की जर ख्रिस्त उठला आहे तर आमच्या अपराधासाठी, आमच्या पापासाठी आम्हाला आणि तुम्हाला क्षमा देण्यासाठी. त्या क्रूस खांबाचं गुड फ्रायडेच्या दिवशी कदाचित तुम्ही सगळ्या लोकांनी ते 7 शब्दाबद्दल प्रचार केला असेल. त्याचा पहिला शब्द असा होता की मला ताण लागली आहे. बरोबर ना? पहिला शब्द वही था ना. और सही में 5वां था क्या? हाँ, आशीषवर माझं एक्स्ट्रा प्रेम आहे हो, पण त्याने ऍक्शन लय भारी करते. आशीष ये लो 100 रुपया लो. अरे ले, अरे लेना बाद में दे. अरे लो पकड़. पहिला शब्द काय होता? ज्यावेळेस आम्ही गुड फ्रायडेचे ती शब्द आठवतो, पहिला शब्द काय होता? पटकन सांगा बरं. हा, बघा 100 रुपयामध्ये किती ताकद असते. आशिषला 100 दिले करते. ये इसी के लिए मैं बोला लिहू है ना. पहिला शब्द काय होता हो? अरे बोला गे. हा, हे बाप्पा यांना पुढलं लय महत्वाचं आहे हो. पुढलं वाक्य लय महत्वाचं आहे. आपण अर्धच बोलतो. पुढलं बोला गे.
हे काय करीत आहेत हे त्यांना कळत नाही. म्हणजे बघा, येशू ख्रिस्ताबद्दल त्यांच्या कॅरेक्टर मध्ये असं लिहिलेलं आहे की तो क्षमाशील परमेश्वर होता, तो क्षमा करणारा परमेश्वर होता. त्यामुळं हा गुण क्रूसावरती आता प्रभू येशू ख्रिस्त आहे. क्रूसावरती येशू ख्रिस्त असल्यानंतर त्यांच्या अंतकरणामध्ये जो गुण आहे तो बाहेर आला. म्हणून येशू ख्रिस्ताने एक चांगली शिकवण दिली, जे तुमच्या अंतकरणामध्ये आहे तेच काय होईल, तुमच्या मुखाद्वारे निघल. हालेलुया. मग आमच्या अंतकरणामध्ये परमेश्वराचं जर प्रेम असेल, आमच्या अंतकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन असतील, तर तेच वचन तेच प्रेम आमच्या तोंडातून निघणं पाहिजे. ही गोष्ट मला आणि आम्हाला आज शिकायची आहे. पण आमच्या अंतकरणामध्ये काय आहे याची गोष्ट आम्हाला लक्षात घ्यायची. जर आमच्या अंतकरणामध्ये नुसत्या शिव्या भरलेल्या आहेत एखाद्याबद्दल, तर तोंडातून शिव्याच निघणार. बरोबर आहे का अक्षर? काय म्हणणं आहे तुमचं? हा, स्पेशल कॅमेरामॅन झालो तुम्ही आज. हा ठीक आहे, असू. जर आमच्या अंतकरणाबद्दल एखाद्यासाठी द्वेष असेल, तर तो द्वेष आमच्या तोंडातून निघणार. परंतु येशू ख्रिस्ताची शिकवण थोडीशी वेगळी आहे. म्हणून आता जे आपण वचन जे वाचलं की हे बापा यांना क्षमा कर, पण ते कोण होतं त्याचे तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हा, ते कोण होते जे म्हणत होते की यांना काय करा माहिती आहे का, याला क्रूसावर लटकावा? ही कोण होते? एका आठवड्याच्या अगोदर ती काय करत होते माहिती आहे का? येशू ख्रिस्त येरुशलेम मध्ये प्रवेश करत असताना ज्यावेळेस आम्ही जवळचा रविवार साजरा केलो, त्यावेळेस काय होतं माहिती आहे का? त्यावेळेस एका गाढवावरती एक येशू ख्रिस्त बसले होते आणि ते सगळे लोक काय म्हणत होते माहिती आहे का? होसाना होसाना, येणाऱ्या दाविदाच्या राजाची जय हो, आमच्या येणाऱ्या राजाची जय हो, हे म्हणणारे लोक होते. आणि एका आठवड्यातच बदलले. एका आठवड्यात काय म्हणले माहिती आहे का? बरब्बाला काढा, ह्यांना काम तमाम करा. म्हणजे माणसं तेच असते, माणसं तेच होते, परंतु त्यांचा प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलचा दृष्टिकोन बदलला. कधी कधी आमच्या आणि तुमच्या जीवनामध्ये ही गोष्ट होते. परमेश्वराकडून आम्हाला जर काही आशीर्वाद भेटायला लागले तर आम्हाला येशू ख्रिस्त चांगला वाटतो, परंतु संकट किंवा त्रास जर आमच्या जीवनात चालू झाला तर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून देणारे बनतो. आज आम्हाला लक्षात घ्यायचंय की आम्ही कोणत्या त्या कॅटेगरीमध्ये बसतो. आणि ते जवळच्या रविवारमध्ये एक व्यक्ती होता खास, एक गाढव होत. कोण होतं? गाढव. त्या गाढवाला कसलाच मान नव्हता. बरोबर आहे का? त्या गाढवाला मान कशामुळे भेटलाय माहिती आहे का? त्याच्यावर जो बसलाय का त्याच्यामुळे त्याला मान भेटला. गाढव चाललं तर कुणी त्याला असं म्हणलं काय, बाबा तुझे पाय पाळवायले तर पोळायले जर आहे. तिथं वचनामध्ये असं लिहिलं की बायका काय केल्या, ते साडी त्यांचे ती ओढणी जी आहे त्या गाढवाच्या तिथं टाकले आणि गाढव त्याच्यावरून येत होतं. विचार करा, ती गाढव काय म्हणत असेल, बापरे आज तर मी राजा झालो. हा, सगळे लोक ए गाढवा म्हणणारे आज काय करायला लागलेत, जय हो म्हणालेत. गाढव खुश झाला असेल आपल्यासारखं, पण त्याला नंतर लक्षात आलं मी गाढव ती गाढव आहे, माझ्यावर बसलेला माणूस महत्वाचा आहे. हालेलुया. आणखीन एक गोष्ट, तसं आम्ही देवाचं कार्य करण्यासाठी गाढव बनलं पाहिजे. काय काय म्हणून गाढव कसं बनाव? जोपर्यंत आम्ही गाढव बनणार नाही की तोपर्यंत येशू आमच्या पाठीवर बसणार नाही. बघा बाबा आता काय करतो. जर आम्हाला जर वाटत असेल की प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्या पाठीवर बसलं पाहिजे, तर आम्हाला तसं ते गाढव बी बनलं पाहिजे. गाढवाकडे एक सगळ्यात चांगलं एक गुण असतो, सगळ्यात चांगलं, खराब पाणी कधीच पित नाही. ते खराब जर पाणी ठेवलं त्याच्या पुढे तर ते कधीच पित नाही. म्हणून तिथं पहिल्या करितकराच्या पुस्तकामध्ये आपण असं वाचलं आता की जर ख्रिस्त जर मेलेल्यातून जिवंत झाला नाही तर आमचा विश्वास करणं व्यर्थ आहे. बरं झालं आलो तू, वाढला आवाज. हा, बरं झालं आले ते. तुम्ही आलो जरी नसतो, माझा लय आवाज मोठा आहे. बरं असो, तर आमचा विश्वास, बघा तसं म्हणलं तर अजून वाढवायला ते. हा बरं आहे, ती वाढवत राहा. जी झोपले त्या दचकून उठते, काय झालं म्हणून. हा, वाढवत राहा आवाज. माझं तसं लक्ष आहे सगळ्याकडे. नाही असं होतंय कधी कधी, बाजूचं झोपतंय आणि एखाद्या वेळेस आमेन ते म्हणतो काय झालं बाबा, ही उगाच उठले. असं आपल्याकडलं कोणी नाही. बरं मास्तर, बरोबर आहे का मास्तर?
मी पहिलेच लई वेगळा माणूस आहो. हा मास्तर माझ्या गळ्याला पडले, म्हणले आज कोण प्रचारक आहे. मी म्हणलं पांढरे कपडे घालून आला, ओळखून घ्या तुम्ही. ते म्हणले आता काय आहे नाही, म्हणले एकदम फॅन बी नसला तर चालतंय म्हणले, आम्ही हसताव म्हणले. असं विकी तुम्ही हसायला तुम्ही लगे ते अंडे राहते ना, अंड ती छिलकी काढतात तशासारखा चेहरा झालाय तुमचा एकदम, म्हणजे दाढी केल्यावर हो, दुसरं काय नाही. असं येशू ख्रिस्त जिवंत होणं हे आम्हाला आमच्या पापापासून सोडवण्यासाठी येशू ख्रिस्त जिवंत झाला. म्हणा आमच्या पापापासून. मी पहिलं नवीन विश्वासू झालो का नाही, तर आमच्या एका यानं आम्हाला प्रार्थना शिकवली होती. ताप वगैरे आली तर काय म्हणायचं, हे बाप्पा, हे देवा तू माझा बाप आहेस असं म्हणायचं. पण ती मला ऐकायलाच व्यवस्थित आलं नाही. मी काय म्हणलं, हे बाप्पा मी तुझा बाप आणि तू माझा बाप. जे मला ऐकू आलं नाही होतं त्यावेळेस, कसं ऐकूनच नाही. त्यानं सांगितलं होतं काय, तू माझा बाप असं म्हण. मी काय केलं, उलट केलं, मी तुझा बाप. म्हणजे कधी कधी काय होते माहिती आहे का, काहीतरी बोला म्हणलं का काहीतरी वेगळंच बोलते, बरोबर. म्हणून मी तर आलो, इथं आलो इथं. पहिली गोष्ट आम्ही शिकली पाहिजे, येशू ख्रिस्त जर तिसऱ्या दिवशी जिवंत झालाय तर त्याचं पहिलं कारण आमच्या पापापासून आम्हाला क्षमा करण्यासाठी. पापापासून म्हणा बरं, बापापासून म्हणून मुकावू. आमच्या बापापासून आम्हाला, बापाचं काय बी नसते हो, बरोबर. ठीक. दुसरी गोष्ट आपण वाचूया. एक वचन वाचा माझ्यासोबत, एक वचन काढा. प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय 10 वचन. प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय 10 वचन. प्रेषित 4:10. तो तुम सब और सारे इस्राएली लोग जानते कि यीशु मसीह नाज़री के नाम से, जिसे तुमने क्रूस पर चढ़ाया, परमेश्वर ने मरे हुओं में से जिलाया, यह मनुष्य तुम्हारे सामने बुरा चलता खड़ा है. दुसरी गोष्ट आम्हाला आरोग्य भेटावं म्हणून. सर. तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्रायल लोकांना हे कळावे की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खून मारले, ज्याला देवाने मेलेल्यातून उठवले, त्या नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्या पुढे उभा राहिला आहे. बघा या ठिकाणी काय झाले माहिती आहे का, येशू ख्रिस्त जिवंत झाल्यानंतर काही दिवस काही लोकांना तो दिसल्यानंतर पेंटिकॉस्टलच्या दिवसाची ही गोष्ट आहे. पेंटिकॉस्टलचा दिवस आला. पेंटिकॉस्टलच्या दिवसामध्ये सर्व 120 लोकांवरती परमेश्वराचा अभिषेक प्राप्त झाला. त्याच्यानंतरचं पहिलं चमत्कार या ठिकाणी आपण बघत आहोत की पेत्र जो आहे तो मंदिरामध्ये जात होता आणि मंदिरामध्ये सुंदर नावाचं एक फाटक होतं. त्याच्यापाशी एक व्यक्ती जो जन्माचा लंगडा होता तो भीक मागत होता आणि पेत्रानं काय केलं, सोने चांदी आमच्याकडं नाही, परंतु जे आहे ते मी तुला देतो. म्हणजे याचा अर्थ पेत्राकडं आणि योहानाकडे काय होतं माहिती का, ते नाव होतं जे त्या व्यक्तीला आरोग्य देणारं होतं. आणि ते नाव काय आहे माहिती आहे का, कोणतं नाव होतं ते, कोणचं नाव होतं, अरे काहीतरी म्हणा की, हो म्हणा नाही म्हणा काहीतरी म्हणा, काय नाव होतं ते, जो जोरात म्हणा की. आम्ही तिथे बिहारमध्ये आम्ही सेवा करायला जायचो ना, तर तिथले लोक काय म्हणायचे, येशू म्हणायचे नाहीत, उषा मशीन म्हणायचे. एक जण तर काय म्हणायचं, मशीनवाले लोक आले म्हणायचे. काय तर काय म्हणायचं, फुलेलिवावाले लोक आहे म्हणायचे. सलेक्ट लॉर्ड म्हणायचे आम्हाला. ती आपण प्रेस लॉर्ड म्हणतो का, तर काही लोक सलेक्ट लॉर्ड म्हणायचे. लोय चिड यायची त्यांच्याबद्दल, पण काय म्हणायचं त्यांना आता कळत नाही. तसं सगळ्याला माहित आहे ना, आमच्या जीवनामध्ये आम्हाला आरोग्य देणारा जर परमेश्वर कोण असेल, ज्याचं नाव यहोवा राफा परमेश्वर आहे, बायबलमध्ये असेल, तो परमेश्वर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्यावेळेस आम्हाला कसल्या प्रकारची आरोग्याची आवश्यकता असते ना, तर त्या यहोवा राफा परमेश्वराला ज्यावेळेस आपण आवाज देतो तो आमचं आरोग्य बनतो. हालेलुया. आता या पेत्रानं काय केलं माहिती का, जो जन्माचा पांगळा व्यक्ती होता त्याला उचललं आणि तो जन्माचा पांगळा व्यक्ती, लंगडा व्यक्ती, तो आरोग्य त्याला प्राप्त झाले. म्हणून पेत्र काय करतोय माहिती का, येशू ख्रिस्ताच्या जिवंत होण्याचा संदर्भ देऊन काय म्हणतो की येशू ख्रिस्ताच्या जिवंत झालेल्या नावामुळं हा व्यक्ती जो जन्माचा लंगडा होता तो बरा झालेला आहे. म्हणजे येशू ख्रिस्त जिवंत होण्याचं दुसरं एक महत्वाचं कारण आहे,
तुम्हाला आणि मला आरोग्य प्राप्त व्हावं यासाठी परमेश्वर येशू ख्रिस्त जिवंत होणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. आता हे आरोग्य प्राप्त करून घ्यायची एक तुम्हाला गोष्ट सांगतो बरं. येतो तिथं अजून असं येईल बरं वाटतं. बायको घ्या इकडे, मला वॉर्निंग दिली काल, ए जास्त हसू नको रे, तू जास्त हसू तुझी, म्हणून मला तिचं ऐकव. बरं एक प्रश्न विचारतो 10 रुपयासाठी. इधर घ्या आशिष, आशिष 10 रुपये का एक सवाल. हां तयार आहे की? आशिष मला आता 10 गेले, ते गेले 100 भेटले, आता काय करायचं आम्हाला? हां जर एक प्रश्न विचारतो. एलिशानं त्या नामानाची गोष्ट ऐकली ना आपण. नामान तो सिरिया देशचा कमांडर होता, एकदम भारी माणूस होता, धट्टेकट्टा होता, आणि तो कुठलंच युद्ध हारलं नव्हतं, कुठलीच युद्ध हारलं नव्हतं त्यानं. आणि त्याला एलिशानं काय सांगितलं माहिती आहे का? एलिशानं काय सांगितलं? हा हा यरदन नदी में 7 डुबकी लगाओ. यरदन नदी में 7 डुबकी लगाओ. हा कोण बोला? मैं बरं आहे, आशिष एकदम चांगला आहे हो, त्याने बरोबर म्हणलं, मी बोललो म्हणलं. बरं एक आला तर प्रश्न विचारतो म्हणलं, तुम्ही म्हणलो ना. बर एलिशाने काय सांगितलं त्याला? जावं त्याला सांगा म्हणले आपल्या शिष्याला, यरदन नदी आहे तिथं, ते यरदन नदी यरूशलेममध्ये का यरदन नदी आहे, तिथं जावा आणि त्याला किती वेळेस डुबकी मारायची आहे? किती वेळेस? माझा प्रश्न असा आहे अनिल, तुम्ही ध्यान द्याल, माझा प्रश्न आहे, म्हणजे तुम्हाला नाही बरं, एक सगळं झालं. माझा प्रश्न असा आहे, चमत्कार कशामध्ये होता? हॅलो विकी काय म्हणलं? चमत्कार कशामध्ये होता? त्या पाण्यामध्ये चमत्कार होता का त्या यरूशलेम नदीमध्ये चमत्कार होता? पटकन सांगा. थांबा जरा मास्तर. बर ठीक, अजून हा ताई लग्न झाल्यापासून माझा आवाज एकदम गेला, बायकोचाच आवाज यायला मला, मग जोरात बोला. हा काय कशाची आज्ञापालन? बर वा 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 वा, ताईसाठी टाळ्या वाजवू आपण, ताईने उत्तर दिले. हा त्या पाण्यामध्ये चमत्कार नव्हता, त्या नदीमध्ये बी चमत्कार नव्हता. चमत्कार कशामध्ये होता? हा सिरिया देशाचा कमांडर व्यक्ती, एवढा मोठा व्यक्ती परमेश्वराच्या त्या भविष्यवक्त्याचं बोललेला आज्ञा पालन करतो का नाही याच्यामध्ये चमत्कार होता. म्हणून तुम्हाला सांगतो, किती वेळेस डुबकी? किती वेळेला? समजा कसं वाजायला एकदम ती कोणीतरी हिरो येतात ना बॉलिवूड मध्ये, कसं वाजते तसं वाजवलं. किती वेळेस डुबकी मारायची आहे? किती वेळेस? की या इकडं ज्याला चालते. किती वेळेस डुबकी मारायची आहे? किती वेळेस? 7 वेळेस. मी अंडे काढले हा त्या बाईने कसं केलं तुम्ही आला? हा चाल, आमची फार खास गोष्ट आहे, त्याच्यात येत नाही रेकॉर्ड. हा किती वेळेस? सगळ्यांनी म्हणायची 1 2. आता नाही, आम्ही डुबकी मारता होतो. ह्याच्यापैकी मी बी काय नामान नाहून हेनी बी नाहीत, मी बी काय सिरिया देशच्या कमांडर नाहून हेनी बी नाहीत, आम्हा दोघाला बी कोड झाला नाही. गपचूप पाप करायचा कोड त्याच्याबद्दल खराय का? मी ह्याला म्हणलो कोड होत नाही, पण गपचूप पाप करायचा कोड होतो, म्हणजे पाप करायचं आणि गप बसायचं. बरोबर? हा किती डुबकी मारायची आहे? चला मी पा रा एक म्हणल्यानंतर आम्ही खाली जाता हो, आपण खाली बसायचं. कसं करायचं पटकन सांगा. हा ठीक आहे, हा चला. थांबा जरा आता थांबा जरा तर 3 डुबक्या झाल्या. बरोबर? किती झाल्या? तर ती नामान असा विचार करत असे, अरे काय बी होऊ नये हो, काय बी होऊ, और काय बी होणं झाले, उघड डुबकी मारलं. पण त्याच्या मनात काय? काही हो, मला आज्ञा पालन करायचं आहे. बरोबर आहे का? पकडा मग किती झालेत? किती आहे? हा थांबा जरा आता किती वेळ डुबकी आहे? 6 झाल्या ना. आता शेवटची आहे ना, आता शेवटची डुबकी किती? 7वी. किती? 7वी. हा पकडा. आता काय झालंय माहित आहे का? चमत्कार आम्हाला तुम्हाला जर प्राप्त करायचा असेल तर 2 गोष्टी महत्वाच्या आहेत.
त्याच्यातली पहिली गोष्ट ताईने सांगितली, आज्ञा पालन गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, संयम राहणं गरजेचं आहे आम्हाला. एवढा मोठा तो अधिकारी 6 डुबक्या मारला तरी बी चमत्कार झाला नाही. 7वी डुबकी मारली. हा, आणि उठत असताना एक चमत्कार झालाय. काय चमत्कार झालाय माहित आहे का? ज्या वेळेस तो 7वी डुबकी मारला आणि वर येत असताना त्यानं आपलं शरीर बघितलं. अरे का माझं शरीर लेकरासारखं झालंय, माझा कोड गेला निघून. काय म्हणलं की किती घाबरले, मला जाऊ द्या तुम्ही. यांची वेगळंच आहे काय ते. इथं चमत्कारा सांगी म्हणते मी जातो आता भाऊजी. चमत्कार तुमच्या जीवनात त्याच वेळेस येते ज्या वेळेस आज्ञा पालन असते. आम्हाला कधी भाऊ म्हणले, पास्टर भाऊ, हे भाऊ सकाळी लवकर ये 7ला, ती 8:30ला येते. कारण काय सांगते, ट्रेन चुकली हो माझी, काय खरा हे असं झालं की. हा, इमानदारी. अरे काय इमानदार आहे हो, काय नाही म्हणाले तो खरंच झाले. काही लोक तर काय म्हणतात, गाडी राहते ऊन लागत आहे, काम पेट्रोलच नाही भाऊ गाडीमध्ये, काय करा की पेट्रोल नाही. कसं करावं माईक. अच्छा ताई पटलं त्यांना पटलं. म्हणजे माईक मध्ये बोला तुम्ही. वाजले हिरो लोक जिंकली कशी. तर कधी कधी काय होते माहिती आहे का, आम्हाला एखादी जिम्मेदारी दिली समजा, तर ती जिम्मेदारी देत असताना आम्ही काय करतो, काय म्हणले इकडे या म्हणले तर काय म्हणतात माहिती आहे का, गाडीमध्ये पेट्रोलच नाही, पुन्हा रस्त्यावर जाताना दिसते गाडी. असं झालं का नाही? तुम्हाला गाडीच येत नाही वाटत? हा, येत नाही. अरे आपण दोघं एक सायकल नाही, तुम्ही पुढे या, जाऊ बसा, पुन्हा घेतो पुढे. हालेलुया. मला काय सांगायचं होतं माहित आहे का, जर तुमच्या जीवनात चमत्कार जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल, जर तुमच्या जीवनात आरोग्याचा चमत्कार जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल, तर पहिलं काम आहे तुमच्या जीवनामध्ये आज्ञा पालन पाहिजे. की तुम्ही आज्ञा, येते वेळेस काय झालं, आम्हाला भाऊ तुमच्या पास्टर एक फोन आला ऑटोमध्ये, आणि ते त्यांना सांगत होते, मी बाजूला बसलो होतो म्हणून ऐकून. त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, बाबा तू प्रार्थना केली का? ते समोरच्यानं काय म्हणलं मला काय माहित नाही, पण ते काय म्हणत होते, मी प्रार्थना तर करतो पण तू प्रार्थना कर. आणि ते विचारत होते त्याला कितीदा प्रार्थना केली. त्यांनी सांगितलं होतं त्याला की तू 1 तास प्रार्थना कर. लक्षात घ्या, येशू ख्रिस्तामुळे आमच्या जीवनामध्ये आरोग्य भेटते आम्हाला, कारण तो यहोवा राफा, चंगाई देणारा परमेश्वर आहे आमच्याकडे. अशा आपल्याकडे बरेच स्टोरी आहेत. म्हणून येशू ख्रिस्त आमच्यासाठी जिवंत व्हायचं दुसरं कारण असं आहे की आम्हाला आमच्या जीवनामध्ये एक आरोग्य भेटलं पाहिजे, एक आरोग्य आम्हाला भेटावं, यासाठी प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी जिवंत झालाय. तिसरी गोष्ट, प्रेस एक वचन वाचूया आपण. योहानपुरशी वर्तमान याचा 11वा अध्याय 25, 26, 27. योहानपुरशी वर्तमान 11वा अध्याय 25, 26 आणि 27. तिसरी गोष्ट, येशू ख्रिस्त जिवंत झाला आम्हाला सार्वकालीन जीवन देण्यासाठी. योहानपुरशी वर्तमान याचा 11वा अध्याय 25, 26 आणि 27. येशूने तिला म्हटले, हा, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. हा, जो माझ्यावर विश्वास ठेवतो हा, तो मेला असता तरी जगेल, हा, आणि जिवंत असलेला प्रत्येक हा. जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. ते तू खरे मानतेस काय? हा, ओके. आता ही गोष्ट ना तुम्हा सर्वांना माहित आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला योहानपुरशी वर्तमान जे आम्हा सगळ्याला माहिती असलेलं वचन, योनाथन सोग्या, हा, योहानपुरशी वर्तमान 3रा अध्याय आणि 16वं वचन जे आपल्या सगळ्याला माहित आहे. माहित आहे ना? माहित आहे ना? हा, 1, 2, 3 म्हणा. तुमचाच आवाज येईना झालाय. हा, म्हणा की. हा, योहानपुरशी वर्तमान 3रा अध्याय 16वं वचन आपण वाचत होतो. हा, तर काय लिहिले तिथं की आम्हाला जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालीन जीवन भेटावं, यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं झालं. म्हणजे तिसरी गोष्ट तुम्ही आणि आम्ही शिकत आहोत, येशू ख्रिस्त मरणातून 3ऱ्या दिवशी जिवंत होणं हे याच्यासाठी होतं तर तुम्हाला आणि मला एक सार्वकालीन जीवन द्यायचं होतं. आणि ही गोष्ट जी आपण योहानपुरशी वर्तमान 11व्या अध्यायातली 25, 26, 27 वाचत आहोत, ते कुठली माहिती आहे का? लाजरस नावाचा 2 बहिणीचा एकुलता एक भाऊ वारलेला आहे.
लाजरस. हालेलुया. सगळेजण आहेत का माझ्यासोबत? हालेलुया. लाजरस मृत्यू झाली, त्याला त्या कबरीमध्ये ठेवलं. 4 दिवस झाले, कबरीवरती धोंडा लावला गेला आणि 4 दिवसानंतर काय झालं की येशू ख्रिस्त त्या कबरीकडे आले, असं लिहिले तिथे. आणि काय सांगितलं येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्याला की चला, माझा मित्र लाजर तो झोपलाय, त्याच्याकडे जायचंय. आणि त्या कबरीपाशी गेले. तुम्हाला सांगतो ती कबर कशी होती, मी त्याच्याबद्दल थोडासा अभ्यास केला. ती कबर जी होती ती उंच होती, तिला 24 पायऱ्या होत्या. किती पायऱ्या? 24. आणि ते उंच राहायची कबर. त्यावेळेस तशा प्रकारची कबर ठेवायची. जी श्रीमंत लोक राहायचे ना त्यांची कबरी तशी होती. आणि 24 पायऱ्या होत्या त्या कबरीला. आणि येशू ख्रिस्त बाहेर आले त्या कबरीपाशी आणि त्यांनी काय सांगितलं माहिती आहे? आवाज दिला, लाजरस बाहेर या. आता हा लाजरस बाहेर कसा आला माहिती आहे का? तिथं वचनामध्ये असं लिहिलं की त्या लाजरला काय केलं होतं, पट्ट्या बांधल्या होत्या, पूर्ण पट्ट्या बांधल्या होत्या. आणि हा लाजरस कसं येणं पाहिजे होतं माहिती आहे का? आशीच माझ्यावर लय प्रेम आहे, 100 रुपये दिले तर. आता प्रेमच प्रेम आहे तीच. तर म्हणता मामा दिलेले काही घेत नाही आता, चलू दे. ओके. तर तो लाजर, त्याला पट्ट्या लावल्या होत्या. तो लाजरच कसा आला असेल माहिती आहे का? काही इतिहासाच्या पुस्तकातले लोक असं सांगतात की 24 पायऱ्या होत्या. त्या 24 पायऱ्या तो चढत असताना असं उड्या मारत आला. आणि हे बघून सगळेच घाबरले, कारण त्यांना माहित होतं आजपर्यंत कबरीतून मेलेला माणूस कधीच बाहेर आलेला बघायला नाही त्यांनी. आणि त्यातल्या त्या ती पट्ट्या लावलेला तर कधीच नाही. म्हणून त्याच्यातले अर्धे तर आपल्यासारखे पळून गेले, भूत आलं म्हणून पळून गेले असते. कारण ते येशूला भूत म्हणाय कमी करत नव्हते. मग ती पट्ट्या भिट्ट्या लावल्यावर पळा बाबा. कारण त्या लोकांनी आतापर्यंत कबरीतून अशा प्रकारचा माणूस बाहेर येतानाची पहिलीच वेळ होती. म्हणून येशू ख्रिस्त कशा प्रकारची शिकवण दिली? अगोदर सांगितलं मरियमला, त्या मार्थाला, त्यांना सांगितलं की पुनरुत्थान आणि जीवन मी आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवेल तो मेला तरी तो जिवंत होईल, हे सांगितलं. आणि त्याच्यानंतर लाजरसला जिवंत केलं. हालेलुया, हालेलुया. म्हणून आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे, तुम्हाला आणि मला एक सार्वकालीन जीवन देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं या 3ऱ्या दिवशी जिवंत होणं गरजेचं होतं. आता एक प्रश्न आहे, ते सार्वकालीन जीवन तुम्हाला आणि मला जर प्राप्त करायचं असेल तर एक सीडी आहे, एक पायरी आहे. त्या पायरीवरून आम्हाला जावं लागणार आहे. आणि त्या पायरीचं नाव काय आहे? येशू ख्रिस्त. म्हणून योहान कुर्सी वर्तमान 14 अध्याय 6व्या वचनामध्ये असं लिहिले, मार्ग सत्य जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याच्या राज्यामध्ये पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही. जर प्रभू येशू ख्रिस्त 3ऱ्या दिवशी जिवंत झालेला आहे आम्हाला आणि तुम्हाला सार्वकालीन जीवन देण्यासाठी, पण प्रश्न असा आहे, ते सार्वकालीन जीवन घेण्यासाठी आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला घेतलेला आहे का? आज विचार करायचा. बरेचसे लोक चमत्कार प्राप्त करण्यासाठी किंवा आरोग्य प्राप्त करण्यासाठी चर्चमध्ये येतात. आरोग्य प्राप्त झालं किंवा भूतबाधापासून त्यांना सुटकारा भेटले, त्याच्यानंतर ते कधीच चर्चला येत नाही. का? तर ते कसे लोक असतात माहिती आहे का? चमत्काराला नमस्कार करणारे लोक आहेत. पण असं आपण असे बनलं नाही पाहिजे. आम्ही त्या सार्वकालीन वचनाचे भागीदारी बनलं पाहिजे, येशूवरती विश्वास ठेवून. हालेलुया. म्हणून आम्हाला एक लक्षात ठेवायचे की येशू ख्रिस्ताचं या 3ऱ्या दिवशी जिवंत होणं हे तुमच्या आणि माझ्यासाठी, तुम्हाला आणि मला सार्वकालीन जीवन देण्यासाठीच आहे. 3 मुद्दे बघितले आपण. किती बघितले? 3 म्हणा की असं करा, 3 करा. 3. पहिलं, येशू ख्रिस्त 3ऱ्या दिवशी जिवंत होणं हे आमच्यासाठी काय भेटलं? आम्हाला कशासाठी होतंय? काय? पापाची क्षमा. मीच सांगायला सगळं. पापाची क्षमा. दुसरं कशासाठी होतं? येशू ख्रिस्त 3ऱ्या दिवशी जिवंत होणं आम्हाला एक आरोग्य भेटणं. आणि तिसरं जे आहे ते आम्हाला सार्वकालीन जीवन. चौथी गोष्ट, रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आणि 34वा वचन वाचून बघा. रोमकरासपत्र 8वा अध्याय 34वा वचन. आणि लगेच कोणीतरी काढून ठेवा, ऊन लागायला म्हणून पळतो जरा. इब्रिकरासपत्र 7वा अध्याय 23 ते 25. गडबड करू नका. रोमकरासपत्र 8वा अध्याय 34वा वचन. कोण काढले का? आणि दुसऱ्यानं काढून ठेवा.
इब्रायपत्र 7वा अध्याय 23, 24, 25. तर धंदा कोणतं वाचालो? हा, रोमकरासपत्र 8:34. तर दंडात्य करणारा कोण? जो मेला इतकेच नाही तर मेलेल्यातून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे, तो ख्रिस्त येशू आहे. इब्रायपत्र 7वा अध्याय 23, 24, 25. इब्रायपत्र 7वा अध्याय 23, 24, 25. पटकन ज्याला भेटले तिने वाचा. त्यांना नियमित टिकून राहण्यास मृत्यूचा अडथळा असल्यामुळे पुष्कळ याचक होऊन गेले, पण तो युगानुयुग राहणारा असल्यामुळे याचे याचकपण आढळ आहे. त्यामुळे त्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यास हा पूर्णपणे तारणास समर्थ आहे, कारण त्याच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. हालेलुया. चौथी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी तिसऱ्या दिवशी जिवंत होणं म्हणजे आमच्यासाठी तो मध्यस्थी करणारा परमेश्वर बनलेला. म्हणून आपण रोमकरासपत्र 8वा अध्याय 34 वचन वाचा. रोम 8:34 जोरात वाचा. हा, तर दंडात्य करणारा हम्म. कोण? जो मेला इतकेच नाही हा. तर मेलेल्यातून उठला आहे, हा. जो देवाच्या उजवीकडे आहे हा. आणि जो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे, तो बस. येशू ख्रिस्त आहे. त्या ठिकाणी काय लिहिलं? येशू ख्रिस्त आज परमेश्वराच्या त्या उजव्या हाताला बसलेला आहे आणि तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी तो बसलेला आहे. म्हणजे आमची चौथी गोष्ट, येशू ख्रिस्त जिवंत होणं म्हणजे तुमच्या आणि माझ्यासाठी काय करणारा आहे? तो मध्यस्थी करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी जिवंत झालं. पहिल्या योहानाचं पुस्तक याचा 2ऱ्या अध्यायामध्ये पहिलं वचन असं सांगते की हे माझ्या बालकांनो, तुम्ही पाप करू नये, पण जर तुम्ही पाप करत असाल तर आमच्याकडे एक व्यक्ती आहे, धर्मी येशू ख्रिस्त, जो आमचा एक वकील आहे किंवा आमचा एक सहाय्यक आहे. म्हणून येशू ख्रिस्त जो आहे तिसऱ्या दिवशी आमच्या जीवनामध्ये जिवंत होण्याचं कारण काय आहे माहिती आहे का? की आमच्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आज तो तयार आहे. मध्यस्थी याच्यासाठी कारण शत्रू जो आहे, शैतान जो आहे, आमच्या जुन्या गोष्टी घेऊन आम्हाला तो काय करत असतो? आमच्यावर दोष लावत असतो. पण प्रभू येशू ख्रिस्त काय करतो? आमच्या वतीनं तो एक विनंती करणारा, तो आमच्या वतीनं एक सहाय्यक बनणारा, आमची मध्यस्थी करणारा तो परमेश्वर बनतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून चौथी गोष्ट आम्हाला लक्षात घ्यायची आहे की प्रभू येशू ख्रिस्त जिवंत होणं म्हणजे तुमच्या आणि माझ्यासाठी एक मध्यस्थीची गोष्ट करण्यासाठी आहे. हालेलुया. एक जिवंत साक्षी सांगतो तुम्हाला. मी सांगत होतो तुम्हाला की जर आम्हाला ते सार्वकालीन जीवन प्राप्त करायचं असेल तर एकच मार्ग आहे, तो मार्ग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग आहे. आणि हा मार्ग खडतर आहे. बरेचशा लोकांना या मार्गावरती चालण्यासाठी अडखळण येतात आणि बरेचसे लोक काय करतात? माणसांसमोर येशू ख्रिस्ताचा नकारतात. परंतु पवित्र शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, जो मनुष्याच्या समोर माझा स्वीकार करतो, माझ्या पित्याच्या समोर मी त्याचा स्वीकार करेन. कधी कधी आमच्या जीवनामध्ये काय होते? एक राजा होता, त्याचं नाव नेरो होतं. नेरो नावाचा एक राजा, इतका कठोर राजा होता, इतका कठोर. तो काय करायचा? जे विश्वासणारे आहेत, जे येशू ख्रिस्ताला मानतात, त्या सगळ्यांना पकडायचा, एका मोठ्या स्टेडियम मध्ये त्यांना टाकायचा आणि वरी तो बसायचा आणि त्या स्टेडियमचे 4 दरवाजे उघडे करायचा. आणि त्या स्टेडियमच्या 4 दरवाजाच्या पाठीमागे काय करायचं माहिती का? वाघ आणि सिंह ठेवायचा. त्या सिंहाला 2-2 महिने जेवण दिलं जायचं नाही आणि ते सिंह काय करायचा? तो सोडून द्यायचा लोकाला खाण्यासाठी. एक वेळेस 15,500 लोक त्या मैदानामध्ये होते. 15,500 लोक जे विधर्मी होते, जे येशूला मानणारे नव्हते, ते त्या मैदानावरती या प्रकारचा एक छळ कपटणूक बघत होते. आणि काही जे येशूला मानणारे लोक त्या मैदानामध्ये होते. आणि तो राजा काय केला? दरवाजे उघडले, वाघ आणि सिंह काही आले आणि काय केलं? कुणी कुणाला पकडलं, कुणाचे त्यांनी मुंडकं खाल्लं, एखाद्याचा पाय ओढला
आणि काय काय झालं, 5-6 सेकंदामध्ये काही लोक मेले गेले. तर हा राजा काय करायचा, हसायचा. मग नंतर काही लोकांना फेकलं गेलं, नंतर काही लोकांना सिंह आणि वाघ आले, सर्वाला खाऊन टाकलं. त्याच्यानंतर बरेचसे लोक, 15,400 लोक हसायचे. मग एक फॅमिली आली, तिला पती पत्नी आणि एक 6 महिन्याचं मूल होतं तिला. आणि त्या राजाने एक खेळ केला. त्या पत्नीला काय सांगितले की आता मी काय करणार आहे, त्या वाघाला किंवा सिंहाला बोलवणार आहे, फक्त तू एक काम कर, येशू ख्रिस्ताला मी मानत नाही असं बोल, मी तुला वाचवतो. त्या ताईने काय केलं, ऐकलं नाही. मग या राजाला राग आला. थोड्याच वेळात वाघ आणि सिंह आलं आणि 2 सेकंदामध्ये त्या स्त्रीला पूर्ण खाऊन टाकलं. आता तिचा नवरा तिच्या बाजूला थांबलाय, तिच्या पत्नीचं शरीर अस्तव्यस्त पडलेलं शरीर आहे आणि तिचा पती तिथं बाजूला आहे, 6 महिन्याचं मूल त्याच्या हातात आहे. तो राजा परत म्हणतोय की आता तुझी पत्नी बघ वाघाने खाऊन टाकलेली आहे, सिंह खाऊन टाकले, आता तू सांग, येशू ख्रिस्ताचा नकार कर, येशू ख्रिस्ताला मानत नाही असं बोल, मी तुला वाचवेन. त्या पतीनं काय केलं माहित आहे का, काही सुद्धा उत्तर दिलं नाही. राजाला राग आला आणि त्यानं काय केलं, परत ते दरवाजे उघडले आणि ते वाघ आणि सिंह आले आणि काय केलं माहित आहे का, अवघ्या 3 मिनिटामध्ये त्याची बॉडी खाल्ली. आता शेवटी काय झालंय, 6 महिन्याचं एक मूल तिथं पडलेलं आहे, केवळ 6 महिन्याचं. आणि हा राजा हसतोय, का रे काय माणसं आहे ते, हे मरायला तयार झाले तो का, ह्यांनी मेले तरी या येशूला इन्कार करत नाही. तो हसतोय. 6 महिन्याचं मूल पडले, तिकडून वाघ आला आणि सिंह आले, दोघाच्या मधोमध ते मूल आहे. 1 मिनिटामध्ये ते 6 महिन्याच्या मुलाला त्या वाघाने खाल्लं. पण एक चमत्कार झाला. 15,400 लोक जे टाळ्या वाजून आनंद करणारे होते, ते लोक शांत झाले. कशामुळे माहिती आहे? अरे असा कोणता परमेश्वर आहे ज्याच्यासाठी हे लोक त्याला नाकारत नाहीत, त्याच्यासाठी मरण स्वीकारायला तयार आहेत. ते आत्ताच्या मुलाची आई मेली, याचा बाप मेला, तरी सुद्धा यांनी नाकारलं नाही. असा कोणता हा देव आहे, ह्याच्यासाठी ते लोक शांत झाले. आणि त्याच्यापैकी एक 70 वर्षाचं एक वयोवृद्ध माणूस उभा राहिला आणि त्यानं त्या राजाच्या समोर काय म्हणला, अरे हा कुठला तरी भयंकर देव आहे ज्याच्यासाठी हे लोक मराय तयार आहेत आणि हाच खरा देव आहे असे म्हटले. 15,400 लोक, ऐकून घ्या, 15,400 लोक त्या मैदानामध्ये आले, त्या स्टेडियम मध्ये आले आणि त्यांनी सांगितलं, येशू ख्रिस्त हाच खरा जिवंत देव आहे आणि आजपासून आम्ही त्याचंच अनुकरण करणार. एक चमत्कार. काय झालं, काही वेळेला आमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी येतात ज्या गोष्टीमधून परमेश्वर आम्हाला बनवत असतो. मागच्या महिन्यामध्ये एक तेलंगणाचे चांगले सेवक पास्टर प्रवीण पगडिया म्हणून जे होते, ते स्कॉलर्स होते. त्या पास्टरला माहीत आहे, परमेश पास्टरला माहीत आहे, त्यांचा आम्ही एक मुंबईमध्ये एक कॅम्प घेतला. गेल्या महिन्यामध्ये काय झालं, त्यांची सांगण्यात आलं की त्यांच्यावर काहीतरी हल्ला केला आणि ते मारले गेले. पण त्यांची अंत्यविधी आम्ही लाईव्ह बघत होतो. मी अंत्यविधी गेले होते, पण अंत्यविधी बघत होतो तर ते अंत्यविधीमध्ये एवढे स्टुडंट होते, एवढे स्टुडंट होते की पूर्ण ते रस्ता, ब्रिजच्या खालचा पूर्ण रस्ता पॅक झाला होता. कधी कधी काय होते माहिती आहे का, आमच्या जीवनामुळं, कधी आम्हाला असं वाटते आमच्या जीवनामुळं काही गोष्टी जर सफल झाल्या नाहीत, पण तुमचं बीज जे आहे परमेश्वराच्या राज्यामध्ये केलेलं कामाचं, ते कधी व्यर्थ जाणार नाही. तो एवढा मोठा स्कॉलर्स होता, डिबेट घेणारा माणूस होता, चांगली शिकवण देणारा माणूस होता. त्यावेळेस त्याचे सर्व स्टुडंट बाहेर आले त्या तेलंगणाच्या रस्त्यावरती आणि त्यांनी सांगितलं की आमच्या या पास्टरला अशा प्रकारे काहीतरी केलं. इतकी गर्दी होती त्यांची, इतकी गर्दी. बघा आता तुम्हाला सांगतो, तेवढ्या गर्दीत एक गोष्ट कळाली. काय गोष्ट कळाली माहिती आहे का, की हा व्यक्ती जो आहे येशूसाठी मरण पावला. बोलणारा व्यक्ती काय म्हणत असेल, अरे कुणाची अंत्ययात्रा चालली आहे, कोण वारलं इथं, तर ते म्हणत असतील येशूची सेवा करणारा एक सेवक वार. तर तो अन्य जातीतला म्हणत असेल, खरंच येशूची सेवा करणारा माणूस वारल्यानंतर एवढ्या लोकांपर्यंत सुसमाचार जातो का?
तसं तुम्हाला आणि आम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आमच्या जीवनाला एक अर्थ आहे, आमच्या मरणाला एक अर्थ आहे. म्हणून जीवन जगत असताना आम्ही ख्रिस्तासाठी जीवन जगणं गरजेचं आहे. आणि जे लोक ख्रिस्तासाठी जीवन जगतात ना, त्यांचं जीवन एक आवाढव्य असतं. काल डॅनियल पास्टर आले होते ना, ते तुम्हाला माहिती नाही, त्यांचे पाय जे आहेत ना इथून ते असे मोठे आहेत, पाय पूर्ण काळ आहेत, त्याला चालता येत नाही, जास्त वेळ उभारत नाहीत ती. काल परमेश पास्टरला त्यांनी दाखवली, कारण मला तर पहिलंच माहीत आहे, त्यांना जास्त चालता येत नाही, जास्त वेळ उभा राहता येत नाही. तर तो माणूस, त्यांच्याबद्दल मला त्यांची साक्षी ज्यावेळेस ही घडलं त्यावेळेस मी त्यांच्या आईकडून ऐकलं होतं. तर तो माणूस काल एकच गोष्ट बोलत होता की देवानं मला ज्या गोष्टीसाठी वाचवलंय का ती गोष्ट आम्हाला करायची, ज्या गोष्टीसाठी देवानं जिवंत ठेवलंय का ती गोष्ट आम्हाला करायची. ही प्रवृत्ती तुमची आणि आमची आज राहिली पाहिजे. जर आम्ही येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थानाचा दिवस साजरा करतोय, येशू ख्रिस्त मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी जर जिवंत होत आहे, तर सर्वात पहिलं आमच्यामध्ये तो येशू ख्रिस्त जिवंत झाला पाहिजे. आमच्या अंतःकरणामध्ये तो प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झाला पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही बाकीच्या गोष्टी घेतल्या पाहिजे. पाचवी आणि शेवटची गोष्ट सांगून मी संपवतो. पाचवी गोष्ट वचन वाचू आपण, लुकुरशी पहिले करीतकराचं पत्र याचा 15वा अध्याय 42 वचनापासून 48 वचनापर्यंत. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त ती जिवंत होणं म्हणजे एक अविनाशी आणि एक अमर असं शरीर देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला तिसऱ्या दिवशी जिवंत झालेला आहे. पहिले करीतकराचं पत्र याचा 15वा अध्याय त्याचं 53 वाचा तुम्ही, 53. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे, आणि हे जे मृत त्याने अमरत्व परिधान करावे, ते अवश्य आहे. ते अवश्य आहे. काय तिथं 2 शब्द लिहिलेले आहेत. 53व्या वचनामध्ये 2 शब्द त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. ते परत वाचा बरं. 53. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे, अविनाशी पण परिधान करण्यासाठी. दुसरं, आणि हे जे मृत त्याने अमरत्व परिधान करावे. अमरत्व म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. हे तुमच्या आणि आमच्यासाठी परमेश्वर आम्हाला एक असं अमरत्व बनवणारं एक शरीर देणार आहे, ज्याला की आपण मागच्या याला बघितलो, एक सार्वकालीन जीवन देणारे एक मृत्यू या ठिकाणी आहे. या ठिकाणी शरीर रूपाने जरी आम्ही मेलो तरी परमेश्वराला जाऊन भेटणारं एक शरीर आम्हाला परमेश्वर देणार आहे. पण या तिसऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मेलेल्यातून उठण्याच्या या तिसऱ्या दिवशी तुमचं आणि माझं लक्ष असं असलं पाहिजे की एक दिवस आम्ही या शरीर रूपी मेलो तरी तिसऱ्या दिवशी त्या परमेश्वराला पाहणारे, परमेश्वराला भेटणारे म्हणणार आहोत. म्हणून आपण गाणं काय म्हणतो माहिती आहे का, हम एक दिन येशू के संग जाएंगे. बरोबर आहे का? म्हणजे आम्हाला आणि तुम्हाला तशा प्रकारचं एक अमरत्व प्राप्त करणारं देह, ते शरीर परमेश्वराला द्यायचं आहे. त्यासाठी परमेश्वराने हे सिद्ध केलं की जसं मेलेल्यातून मी उठलेलो आहोत, तसं जे तुम्ही मरणारे आहात त्या मरणाऱ्या देहामधून परमेश्वर आम्हा सर्वाला एक दिवस जिवंत करणार आहे, आणि आम्ही सर्वजण त्या स्वर्गामध्ये त्या परमेश्वराला भेटण्यासाठी जाणार आहोत. हालेलुया. म्हणून आजचा हा दिवस आमच्यासाठी, मी सुरुवातीला सांगितलं, एक विजयाचा दिवस आहे. एक विजयाचा दिवस तुमचा आणि माझ्यासाठी साजरा करायचा असेल तर आम्हाला एक लक्षात घ्यायचंय की हा येशू ख्रिस्त मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. त्याचं पहिलं कारण आमच्या पापाची आम्हाला क्षमा भेटलेली आहे. आता आम्हाला सार्वकालीन जीवन भेटण्यासाठी, आम्हाला आरोग्य देण्यासाठी, आमच्यासाठी तो मध्यस्थी करण्यासाठी आणि आम्हाला एक अमरत्व प्राप्त होणारं एक शरीर देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. एक साक्षी खरी सांगतो आणि मी थांबतो. एका बहिणीला 3 लाख रुपये कर्ज होतं. किती लाख रुपये कर्ज होतं? किती? 3 लाख. आणि त्यांनी फोन केला आणि म्हणले की पास्टर साहेब, आम्ही ऐकलंय की येशू ख्रिस्त कर्ज माफ करतो. येशू ख्रिस्तानं आमच्या पापासाठी खंडणी भरलेली आहे.
हे खरं आहे का? मी म्हणलो हो ताई सांगितले. पण त्यांनी पुन्हा सांगितले माझ्यावरती 3 लाख रुपये कर्ज आहे, तुमचा येशू माझे कर्ज फेडू शकतो का, असा प्रश्न त्यांनी विचारला. मी त्यांना सांगितलं की ताई माझा येशू सगळं काही गोष्टी करू शकतो, तुमच्या जीवनात चमत्कार पाहिजे तर तुम्ही विश्वास ठेवा, असं मी तिला सांगितलं. आणि तिला मी एक गोष्ट सांगितली की तुम्ही तुमच्या डायरीवरती असं लिहा. कसं लिहा? एक डायरीवरती असं लिहा की येशू कर्ज माफ करतो, येशू माझे कर्ज माफ करतो, असं लिहायला सांगितलं. आणि म्हणलं ताई तुम्ही ही बोला, तुमच्या जीवनामध्ये ही घोषणा करा की परमेश्वर येशू माझं कर्ज माफ करतो. असं त्यांनी काय केलं ते लिहित राहिले ते 10-15 दिवस. त्याच्यानंतर त्यांच्या घरी एक जण कोणीतरी आलं, LIC विमा पॉलिसीची लोक आली आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलानं एक पॉलिसी काढली होती आणि त्या पॉलिसीवरती काय झालंय, आम्ही एक लकी ड्रॉ घेतलाय, लकी ड्रॉ, आणि 100 लोकांची चिठ्ठी काढली आम्ही, त्या 100 लोकांच्या चिठ्ठीमध्ये तुमचं नाव आले. पहिला चमत्कार. दुसरा ती बाई त्याला बघायली, म्हणले काय 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 करायचं, आणि त्याचं पहिलं प्राइस 3 लाख रुपये. दुसरा चमत्कार. आणि त्या माणसाने काय केलं, LICच्या पॉलिसीने दुसऱ्या दिवशी चेक आणला, हो का ताई तुमच्या त्या मुलाचं नाव, ही चेक हो का, त्याचं बँक खातं, सही करा तुम्ही.